नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तब्बल 6 वेळा प्रतिनिधित्व केलेले मंत्री गिरीश महाजन यांना जामनेरची जनता घरचा रस्ता दाखवणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। महायुती सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाचे सर्वच सूत्रे गिरीश महाजन यांच्याकडे एकवटले असल्याने विरोधकांनी जामनेर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे। याचाच भाग म्हणजेच भाजपाचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवारांनी नवा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल झाली। त्यानंतर खोडपे यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला। दिलीप खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात एक मराठा नेता म्हणून ओळख राहिली आहे। एकट्या मतदारसंघात मराठा समाजातील तब्बल 1,40,000 मतदार आहेत। त्यामुळे शरद पवार गटाकडून दिलीप खोडपे यांना उमेदवारी दिल्यास महाजनांसमोर मोठी लढत होऊ शकते। दिलीप खोडपे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी आमदार एकनाथ खडसे देखील उपस्थित होते। यावेळी खडसेंनी गिरीश महाजन यांचे मागचं पुढचं काढत उपरोधिक टोले लगवले। तसेच त्यामुळे मतदारसंघात यंदा नक्कीच तुतारी वाजणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले। आणि याआधी गिरीश महाजन त्यांनी दिलीप खोडपे यांच्यावर जातीवरून भाष्य केले होते। त्याचा समाचार देखील त्यांनी यावेळेस घेतला। मी सर्व जाती धर्मासाठी गेले 35 वर्षापासून काम करत आहे, त्यामुळे मी जाती धर्मात दोष देत नाही असंही खोडपे यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।